जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळचत्वार वाचा, गमुपंथ आनंत या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेच्या या 41 वर्ष झालेल्या या व्याख्यानमालेत आज श्री समर्थांचं नेटवर्किंग या विषयावरती बोलण्यासाठी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सगळ्या संस्थेतल्या पदाधिकाऱ्यांचे आणि सगळ्या सभासदांचे मनापासून आभार मानतो। आणि एवढी छान उपस्थिती ऐकण्यासाठी आली हे बघून खूप छान वाटलं। फक्त निरूपणाला सुरुवात करण्या अगोदर माझी एक विनंती आहे की प्रत्येकाने आपापले मोबाईल्स सायलेंट मोडवर ठेवले असतीलच, नसतील तर शेजारच्यांना विचारा कसे ठेवायचे, म्हणजे ते सांगतीलच। आणि अत्यंत महत्त्वाची एक विनंती आहे, खूपच महत्त्वाची विनंती अशी, ती म्हणजे कृपया असे गंभीर बसू नका। काय होतं, मी नेहमी माझ्या प्रत्येक निरूपणामध्ये लोकांना, श्रोत्यांना विनंती अशासाठी करतो, काय होतं लोक थोडीशी प्रोटोकॉलमध्ये अडकतात की आता काय करायचं, व्याख्यानाला जायचं आहे, निरूपणाला जायचं आहे, मग एखादी गोष्ट आवडली तर बाबा हसायचं का नाही, चालतं का नाही, आवडली तर टाळी वाजवायची की नाही, तर वाजवायची, असं काही अडचण नाही। फक्त एकच महत्त्वाचं आहे की आता इथून पुढे तुम्ही समीर लिमयांचं ऐकत नाही आहात, तुम्ही समर्थांचं ऐकता, एवढं डोक्यात ठेवा आणि मग कला प्रॉब्लेम नाही। आज खरोखर दुग्ध शर्करा योग म्हणजे मला खरंच अनपेक्षित होतं की इथे ही सगळी छान जे खंड इथे समोर आहेत, सगळी कांड इथे उपलब्ध आहेत, ही इथे येणार हे मला माहिती नव्हतं। कारण ज्या वेळेला ह्याच्या छापण्याची सुरुवात व्हायची होती त्यावेळेला आमचे कुबेर काका यांच्याशी माझं बोलणं झालं होतं आणि त्यावेळेला जे काही सुरुवातीचे बुकिंग करणारी लोकं होती त्या बुकिंग करणाऱ्यांपैकी एक मी होतो। आणि खरोखर लॉकडाऊनच्या अख्ख्या पिरियडपासून ते आजपर्यंत त्यांनी जे परिचयात वाचून दाखवलं तसं खरोखर समर्थांनी जे वाल्मिकी रामायण जसंच्या तसं लिहून काढलं आहे त्याचा मी माझ्या अल्पमतीला झेपेल असा अभ्यास करतो आहे। पण त्यामागे उद्देश हाच। काय होतं की म्हणजे माझी रामकथा इथे कधी योग आला तर जरूर तुम्ही आयोजित करावी अशी माझी विनंती आहे। कारण रामकथेत सुद्धा असंच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असतं आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सकट मी रामकथा करतो, त्यात कुठेही गाणं बिणं काहीही नाही आहे। त्यात स्पेसिफिक रामाचं ग्रूमिंग, रामाचं अपब्रिंगिंग, कशा पद्धतीनं रामाची पर्सनॅलिटी डेव्हलप केली गेली, ज्या योग पुढे त्यांनी अख्खं जे रामायण घडलं
त्यात नेमकेपणानं अनेकांचे आक्षेप आहेत आणि समर्थांचं असं सांगणं आहे की करावा अत्यंत साक्षेप आणि फेडावे नाना आक्षेप, आणि त्यासाठी समर्थांनी खरोखर त्या ग्रंथाची उपलब्धता करून दिली. आत्ता यांनी इथे जे सांगितलं बाबूजींनी की ज्या पद्धतीनं त्या सगळ्याच टीमनी जे काम केलं आहे खरोखर वंदनीय आहे. ते इतकं सुंदर नेटकं काम केलं आहे. रामकथेबद्दल मी खरं बाई किती बोलावं किती नाही नंतरचा विषय, पण आज त्याचं इथे या स्वातंत्र्यवीर सावरकर संस्थेत मंडळाच्या अभ्यासिकेत ग्रंथालयात त्याचं आगमन झालं आहे हा एक शुभ संकेत आहे. आणि एक खेदाची गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल खेदाची गोष्ट कुठली, तर माझ्या व्याख्यानाला सुरुवात करण्याअगोदर एकच प्रश्न विचारतो. इथे बसलेल्यांपैकी टी व्हीवरची रामायण मालिका किती जणांनी पाहिली त्यांनी हात वर करा. पुढचा प्रश्न कळला असेलच. रामायण वाचन जाऊ दे, किती लोकांच्या घरी आहे त्यांनी हात वर करा. बस यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. कारण जो ग्रंथ वाचला नाही, कसा दिसतो माहिती नाही, त्यातला एकही गुण आपल्यात नाही आणि चुका मात्र रामाच्या. ही फार खेदाची गोष्ट आहे. असं का गर्भवती बायकोला जंगलात सोडायचं, जरा चुकलाच राम. काय ऑथॉरिटी आहे, कुणाची चूक काढतोय. बरं काही माहिती नाही काय घडलंय, काही निश्चित माहिती नाही. बरं काही महान विद्वान राजकारणी आहेतच की देशापुढचा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी मांडला की राम नॉनव्हेज खात होता की नाही. हा मुद्दा फार गरजेचा आहे ना, देश पुढे जाण्यासाठी हे कळणं गरजेचं आहे, त्याच्यावर खल होणं गरजेचं आहे. पण त्यांना प्रत्युत्तर द्यायला आमचा अभ्यास कुठे आहे, हा मुद्दा विचाराचा आहे. तो नॉनव्हेज खात होता की नाही वगैरे ते त्यांच्या बुद्ध्यांकाप्रमाणे बोलतात, ते सोडून द्या. त्याच्यावर अजून एक विदुषी आहेतच, तुम्ही जाणता. त्यात म्हणल्या की सीतेला वनवासात सोडणारा राम शबरीबरोबर तिथे काय करत होता. सज्जन हो, आपल्या देवावरती कोणी असा शिंतोडा उडवल्यानंतर रक्त खवळलं पाहिजे आणि त्याला उत्तर देण्यासाठी अभ्यास असला पाहिजे. म्हणून या ग्रंथांची निर्मिती आहे. काय आहे ना की राम हा खऱ्या अर्थाने इंडियन आयडॉल आहे. आणि इथे गमतीची गोष्ट अशी आहे की मगाशी बाबूजी बोलताना असं म्हणाले की समर्थाची सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. थोडीशी करेक्शन, त्यांची भावना योग्य होती. पण समर्थाची या सेवका वक्रप आहे म्हणजे समर्थ स्वतःबद्दल म्हणत नाहीयेत. समर्थ रामाला समर्थ म्हणत होते आणि त्याचा सेवक म्हणजे मारुतीचं ते वर्णन आहे की त्याच्या सेवकाकडे वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. आणि हे का घडलं, कारण वयाच्या 14व्या वर्षी म्हणजे जेव्हा आपली मुलं 6वीत असतात तेव्हा समर्थ वाल्मिकी रामायण स्वहस्ते लिहायला सुरुवात केली होती. म्हणजे जसं जसं वय वाढत होतं तसं तसं रामाचं कॅरेक्टर, तसं कॅरिकेचर त्यांच्या डोळ्यासमोर आलं आणि मगच त्यांनी आपलं आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र केलं. त्याचं प्रमुख कारण हे ज्या वयात जे करायला पाहिजे त्या वयात ते करत होते. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पटकन रिकॅप करा आणि आपलं वयाचं 14वं वय आठवून बघा आपण काय करत होतो. काय आहे ना, कुठेतरी ह्या गोष्टी कधीतरी बोलल्या पाहिजेत हो. आणि इतका छान अभ्यासू ऑडियन्स आहे. तेव्हा समर्थांनी मला पहिले काय सांगितलं की समीर, जेव्हा असे अभ्यासू श्रोते ऐकायला येतात तेव्हा पहिली टीप समर्थांनी वक्त्याला दिली हो. त्यांनी सांगितलं असे जेव्हा श्रोते ऐकायला येतात तेव्हा वक्त्यांनी कसं बोलावं, अभ्यासोनी प्रगटावे नाहीतर झाकोनी असावे, पण प्रगटोनी नासावे हे बरे नव्हे. आमचे इथे आलेले डॉक्टर करमाळकर यांना मगाशी मनाचे श्लोक आठवले, मला फार आनंद झाला. काय झालं बघा, मनाचे श्लोक माहीत नाही असं मराठी घर सापडणार नाही. पण आज जर कोणाला विचारलं की तू फ्रॉइड वाचला का रे, तर ते स्टेटस सिम्बल झालंय. आता नवीन एक अजून एक आला एलियस. पण मनाचे श्लोक वाचले का लहानपणी, इथे उत्तर संपलं. खरंच ते लहान मुलांचे नाही आहेत.
पण मनाच्या श्लोकांना 205 बांधणारे आपले फक्त समर्थ एकटेच आहेत. अशा समर्थांनी सांगितलं की जेव्हा ऑडियन्स ऐकायला बसतो तेव्हा पहिली 5 मिनिटं ते वक्त्याचं जजमेंट घेतात. गेले 3 दिवस आम्ही एवढ्या लोकांचं ऐकलंय, आता हे बघू काय म्हणताय. खऱ्या अर्थानं समाजाला एक मन असतं आणि खऱ्या अर्थाने मानसशास्त्रज्ञ हे आपले समर्थच आहेत. आता इथे तुम्ही बसलेले असाल, काही वरती छान तरुण अभ्यासिकेत अभ्यास करत होते आणि त्यांना मी विनंती केली की बाबांनो तुम्ही पण या ना थोडं ऐकायला, 15च मिनटं या, कंटाळा आला तर मागच्या मागे निघून जा, पण 15 मिनटं तर या. आणि ते खरंच आलेत, काही मला दिसत आहेत. काय होतं की हे आजचा जो विषय आहे त्यात समर्थांचा कसा संकेत आहे लक्षात घ्या. मी आता इथे जेव्हा बसलो होतो विचार करत होतो की सगळे एवढे उद्योजक, मुंडगे साहेब मेकॅनिकल इंजिनियर, ते पण छान त्यांचा एक्सपोर्टही होत आहे प्रॉडक्ट, पण त्यांनी नेमकेपणानं किती इंजिनियर लॉजिकल विचार करतात त्याची झलक दाखवली. ते म्हणाले मी पटकन आटपतो कारण पुढे वक्त्याचं ऐकण्यासाठी लोक आलेली आहेत. हे नेमकेपणानं त्यानं जे हेरलं, मी खरंच सांगतो ही दाद देणारी गोष्ट आहे. कारण समर्थ असं सांगतात की नेमकची बोलावे हे का लक्षात येईल की आज जिथे रामाचं आपल्या इथे छान आगमन झालंय ग्रंथरूपातून, त्याच समर्थांनी वय वर्ष 12 ते 24 आणि आजचा विषय सुरू होतो तो 24 ते 36. आता सगळ्यांनी पटकन 2 मिनिटं विचार करा, आपलं 24वं वय आठवा. म्हणजे तुम्ही मी जे सांगतोय त्या विषयाला बरोबर आपण पॅरलल सगळे चिंतन करत जाऊ. साधारण वय वर्ष 24 म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन झालेलं असतं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असतं, कोणाचं डबल ग्रॅज्युएशन. पण एक गोष्ट लक्षात येते बघा की आपण त्यानंतर आपली कुठेतरी पहिली नोकरी असते आणि त्या नोकरीत सुरुवात झाल्यानंतर काहीच दिवसात आपल्या असं लक्षात येतं की आजपर्यंत मी जे काही शिकलो आहे त्याचा आणि प्रत्यक्ष कार्याचा काहीही संबंध नाही. मग नक्की कशाचा संबंध आहे? सज्जनो, इथून खरं चिंतनाला सुरुवात झाली की इथे दिसत असेल वय वर्ष 24 ते 36. ज्यांना समर्थांबद्दल विशेष माहिती नाही त्यांच्याकडे पटकन जाणतो की समर्थांनी वय वर्ष 12 ते 24 नाशिकच्या जवळ टाकळी इथे पुरस्चरण केलं, ज्याच्यामध्ये 24 लाख वेळा गायत्री मंत्र म्हटला, 13 कोटी रामनामाचा जप केला. त्याचबरोबरीने हे आज प्रूफच समोर आलं आहे की त्यांनी वाल्मिकी रामायणही लिहिलं, अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. ती अख्खी 12 वर्ष आणि बरोबर वयाच्या 24व्या वर्षी समर्थांना साक्षात प्रभू रामचंद्रांनी सगुण रूपात दर्शन दिलं आहे. खरं बघायला गेलं तर तिथेच एखादा भक्त काय म्हणेल की झालं की माझ्या जन्माचं सार्थक, की माझ्या आराध्यानं जेव्हा मला प्रत्यक्ष दर्शन दिलं आता पुढे जगण्याचं प्रयोजनच काय तसं पाहिलं तर. पण तेही समर्थांनी सांगितलं की धर्माचा उद्धार करण्यासाठी म्हणून समर्थ तिथून बाहेर पडले. तुमची तनू रक्षिली धर्मस्थापनेकरिता असं रामरायांनी समर्थांना सांगितलं. आणि मग समर्थ जे नाशिकहून निघाले सज्जन हो, ते तीर्थाटन करण्यासाठी समर्थ अफगाणिस्तान ते श्रीलंका पायी आणि उघड्या डोळ्यांनी फिरले. टाळी वाजवताना विचार करा, अफगाणिस्तान ते श्रीलंका पायी, आणि दुसरा शब्द अत्यंत महत्त्वाचा, उघड्या डोळ्यांनी. फार महत्त्वाचा मुद्दा आहे सज्जनो. आत्ता जर हे माझं व्याख्यान संपल्यानंतर जर तुम्ही घरी जाणार असाल आणि एकटेच जाणार असाल तर बघा, आपण आपल्याच घरी जातो पण अलगत आपल्या विचारांमध्ये हरवून जातो. मग घरी आपण मेकॅनिकलीच जातो, चुकत नाही, पण विचारांनी आपण हरवून गेलो आहे. एक्झॅक्टली याचा अर्थ इथून आपल्या घरापर्यंत सुद्धा आपण उघड्या डोळ्यांनी जात नाही. मग ही उघड्या डोळ्यांनी ही टर्म काय आहे? दासबोध अभ्यास करताना, मनाच्या श्लोकांचा अभ्यास करताना स्वतःला त्यात शोधावं म्हणजे कळतंय की समर्थांनी हे आपल्यासाठी का लिहिलंय. उघड्या डोळ्यांनी म्हणजे देश काल स्थितीचं भान.
आपल्याला आपल्या सभोवताली काय घडतंय याचा अवेअरनेस असला पाहिजे. मग तो भौगोलिक असेल, तो नैसर्गिक असेल, तो राजकीय असेल, तो आर्थिक असेल, तो तंत्रज्ञानाचा असेल, अनेको अंगांनी. पण आपला अवेअरनेस असला पाहिजे. याला म्हणतात उघड्या डोळ्यांनी. आणि मग समर्थ ही ओवी लिहितात, सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक. पुढे काय म्हणतात, नाना प्रकारीचे विवेक आढळो लागती. बघा, ही मराठीतली साधी ओवी आहे की नाही हो. पण सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक. आम्ही जर निगडीत त्याच चौकात 40 वर्ष फिरत राहिलो तर एकमेकांना 40 वर्ष त्याच गल्लीतनं तीच माणसं दिसतात. मग होतं कसं, आपल्याला कालांतराने त्या माणसाचे गुण न दिसता आता त्यातले अवगुण दिसायला लागतात. आणि समर्थ म्हणतात, पहिले तुमची चौकट तोडा आणि बाहेर फिरा. तेव्हा लक्षात येतं की अरे, आपलाच आपल्याबद्दल गैरसमज होता की आपण भयंकर काहीतरी शिकलोय. नाही, आपल्यापेक्षा खूप चांगली लोक बाहेर आहेत. अनेक माणसं अशी आहेत ज्यांच्याकडे वेगळी स्किल्स आहेत. आणि मग जो आजचा विषय आहे समर्थांचं नेटवर्किंग, आता जेवढे म्हणून इथे कॉर्पोरेट्समध्ये काम करतायत किंवा ज्यांचे स्वतःचे बिझनेस आहेत, त्या सगळ्यांनी आपला व्यवसाय किंवा आपली मल्टीनॅशनलमधली नोकरी किंवा आपला एक्सपिरियन्स हा पॅरलल जागृत ठेवून ऐका. म्हणजे लक्षात येईल की दासबोध किती अँगलनी आपल्याला छान शिकवून जातो. काय गडबड होते की आपण साधारण दास नवमी आली की त्याच्या 8 दिवस आधी वेगवेगळ्या ठिकाणी पारायणं सुरू होतात. आणि पारायण म्हणजे काय, खरं सांगायला काही चूक आहे अशातला काही भाग नाही आहे. पण मला सांगा, 7,751 ओव्या 8 दिवसात ज्या स्पीडने आपण वाचतो, जे पारायण करणार त्याने आठवावं. एकच फायदा होतो की ओवी संपल्यावर श्रीराम म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे 7,751 वेळा श्रीराम म्हटलं एवढं नक्की जातं. अदरवाईज ही ओवी, आता बघा ॲक्च्युली काय अपेक्षित आहे. श्रीराम समर्थ श्रीराम, सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक, नाना प्रकारीचे विवेक आढळो लागती श्रीराम. या टेम्पोत म्हणायचं. आणि आपण पारायण कसे, सृष्टीमध्ये बहुत लोक परिभ्रमणे कळे कौतुक, नाना आढळ लोक श्रीराम. काही कळलं नाही श्रीराम. पारायण या शब्दाचा अर्थच मुळी अर्थ समजेपर्यंत परत परत वाचणे, या नाव पारायण. आणि पटकन उदाहरण देतो मी, लगेच कळेल. बँकेचा चेक कसा लिहिता हो. क्रॉस बेरर खोडलंय ना, सही बरोबर आहे ना, जी किंमत लिहिली त्याच्यावरही सेलो टेप, त्याच्या मागे किती आपण अटेंटिव्ह असतो. आणि ज्यानं अख्खं आयुष्य घडणार आहे तो 8 दिवसात खाऊन फसतं. सचिन हो, सांगायचा मुद्दा एवढाच आहे, पारायणाच्या मी विरोधात नाही, पण पारायण ही एक अगदी ज्युनियर केजीतली प्रोसेस आहे हो. आज समर्थ कृपेनं 14 वर्ष दासबोधाचा अभ्यास करतोय, तरी मी हेच म्हणतो की मी संपणार आहे, तो दासबोध संपणार नाही. कारण रोज ती ओवी वेगळ्या अर्थाने येते हो अंगावर. असं वाटतं अरे हा एक अँगल आहे की. पण आजचा जो विषय आहे त्याच्यामध्ये मला महत्त्वाचं वाटतं की पहिले हा टॉपिक सांगणं गरजेचं आहे की दासबोध कसा वाचावा. जसं रामायणासाठी मी प्रश्न विचारला तसा परत एकदा विचारतो, इथे बसलेल्यांपैकी दासबोध किती जणांनी पूर्ण वाचलाय त्यांनी हातवर करा. ठीक आहे. मनाचे श्लोक, ज्यांनी दोन्हीला हात वर केला नाही त्यांनी चेहरा पाडू नका, त्यासाठीच तर मला बोलवलंय की बाबा काय आहे हे सांगण्याचंच तर आमचं काम आहे त्याच्यामध्ये. अहो काय गडबड होते माहिती आहे का, जे आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये किंवा दासबोधात जे म्हटलंय ना, इतकं आयुष्याला उपयोगी आहे. मी खरंच सांगतो, विशेष करून जे वयानं तरुण आहेत त्यांना मी अंडरलाईन करून सांगतो, बाबांनो वेळच्या वेळी हा ग्रंथ वाचा. हा मराठीत आहे. जर समर्थांच्या कृपेनं हा कळला, कारण सद्गुरूंच्या कृपेशिवाय होत नाही.
पण ती कृपा झाली तर आयुष्यात सुंदर आणि छानच कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी काम तुम्ही करू शकाल, इतकी ताकद त्या दोन्ही ग्रंथांमध्ये आहे. आणि त्याची बेसिक सुरुवात सांगतो कधी, मनाच्या श्लोकांचा आपण काय म्हणतो, पुस्तक, आणि दासबोधाला म्हणतो आपण ग्रंथ. दोन्हीही ग्रंथच आहेत. का माहिती आहे? कारण आपण दोन्हीची व्याख्या किती पानं आहेत ह्याच्यावर करतो. 40 पानं हे पुस्तक आहे, 1008 पानं हा ग्रंथ आहे. तसं नाही आहे. समर्थांनी ग्रंथ कशाला म्हणतात हेही म्हटलंय की जेणे अवगुण पालटती, जेणे होये उपरती, त्या नाव ग्रंथ. म्हणजे मग ती एक ओवी पण असू शकते, एक श्लोकही असू शकतो, पण त्यांनी मला रिअलाईज व्हायला पाहिजे, हो रे माझं काहीतरी चुकतंय. हे जे इंट्रोस्पेक्शन व्हायला लागतं, हे जे आत्मपरीक्षण करायला लागतो, तेव्हा समजायचं कुठेतरी सद्गुरूनं आपलं बोट धरलंय. क्रिया पालटे तत्काळ. सज्जनो, ही जी ओवी आहे याच्या अनुषंगाने पुढे जातो. धनश्री पुढची स्लाइड लाव. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. हे समर्थांनी 1 लाईन दिले दासबोधाची. आणि मनामध्ये पटकन येतो की एक संत हरिकथा सांगतात. ऑब्वियस आहे, हरिकथा म्हटल्यानंतर आपण लगेच काय म्हणतो, पुराण किंवा भागवत, हे निश्चितच आहे. पण हरिकथेचा अर्थ, हरी म्हणजे गुरु. इथे कथा ह्याचा अर्थ कोणतरी कथा सांगते आणि मी ते ऐकतंय, हाही एक भाग आहे. पण त्याच्या पलीकडे त्या हरीच्या कथेतनं मी स्वतःसाठी काय ऐकलं हे पहिलं असलं पाहिजे. दॅट्स बेसिक. दुसरं ते राजकारण, म्हणजे फ्लेक्सवरचं राजकारण जे चालतंय ते नाही. आपल्या प्रपंचातही राजकारण आहे जे मनात चालतं. घरात सुद्धा एकमेकांचं राजकारण चालतं. इथे प्रापंचिक जास्त दिसत आहेत. आपल्या ह्यांना अमुक एक गोष्ट करायसाठी कुठली भाषा वापरावी हे बाईला बरोबर कळतं. कुठल्या वेळेला कसं सांगावं ह्याचाही सेन्स उपजत असतो. हे सगळं दासबोधात आहे, माझ्या मनातलं नाही. स्वगुण परीक्षा अ ब कड वाचा, सगळेच खडाखड नेत्रांजनच आहे. ते सांगायचा मुद्दा असा की असं समर्थांनी जे तीर्थाटन केलं त्यात उघड्या डोळ्यांनी फिरले आणि मुघल साम्राज्यही विसरू नका. आणि त्यांच्या लक्षात आलं की ज्या पद्धतीने चाललंय याच्यात आपली माणसं हे सगळंच गरजेचं असलेली आहेत. म्हणजे मणक्यातच गेलेली होती हो, कॉन्फिडन्स लेवलच गेलेली होती. सगळीकडनं मुघलांचं आक्रमण, सगळ्या पद्धतीचं आक्रमण, कुठे कणाच उरला नव्हता. म्हणून समर्थांनी अतिशय विचारपूर्वक 12 वर्षाचं तीर्थाटन करून झाल्यानंतर समर्थांनी महाबळेश्वर येथे बसून चिंतन केलंय आणि प्रत्यक्ष राजकारणात येण्याचा निर्णय घेतलाय. एकमेव संत आहेत ज्यांना संत ही उपाधी नाही, त्यांना समर्थ ही उपाधी आहे. कारण समर्थ रामाला समर्थक म्हणत होते आणि त्यांनी रामाला म्हटलं की समर्थ समर्थ करावे तरीच समर्थ म्हणावे. आणि एकमेव द्वितीय उदाहरण, जी उपाधी गुरुला तीच उपाधी शिष्याला प्राप्त झाली. धनश्री पुढची स्लाइडला. आता विषयाला सुरुवात. महाबळेश्वरला पहिला मठ स्थापन केला. अनेकांना ठाऊक नसेल सांगतो, सज्जनगड हा अगदी शेवटी समर्थ त्यांच्या शेवटच्या 6 वर्ष फक्त गडावर राहिलेले आहेत. आत्ता प्रोटोटाईप म्हणून फक्त गड डोळ्यासमोर ठेवा. पण पहिली सुरुवात झाली महाबळेश्वरला. अशी मठांची स्थापना समर्थांनी सुरू केली, दॅट टू इन परमार्थ. आता विचार करा, हां, जे कोणी इथे बिझनेस करणारे आहेत त्यांनी विचार करावा. साहेब तुम्ही विचार करावा की तुमच्या 1100 ब्रँचेस जर झाल्या तर तुमच्या डोक्याला किती व्याप आणि किती ताप होईल. बरं, तरी संध्याकाळी काहीतरी गल्ल्यात येणार आहे, इकडे 100% येणार नाही आहे. कसं केलं असेल हो? 1100 मठ बघा. ह्याच्यावर अख्खं तुम्हाला जिथे इथे लाल लाल दिसत आहेत हे सगळे आजही मठ आहेत बरं का. मनीषाताई बाठे आमच्या आदरणीय पुण्याच्या, यांनी उत्तम पुस्तक लिहिलं आहे, ते जरूर पुस्तक घ्या. तेही पुस्तक जमलं तर वरच्या लायब्ररीमध्ये ठेवा, की ज्याच्यामध्ये मठांची यादी आहे.
कुठे कुठे मठ आहेत त्याचे साधारण सगळे तपशील त्यात दिलेले आहेत. पण हे 1100 मठ कसे उभे राहिले असतील? नेटवर्किंगशिवाय शक्य आहे? मग हे नेटवर्किंग कसं केलं असेल? ज्याच्यासाठी समर्थांकडे गुगल नाही हो, व्हॉट्सॲप नाही, फेसबुक नाही, यूट्यूब नाही, काहीच नाही. मग कसा केला असेल? असा जेव्हा विचार करायला सुरुवात करतो तेव्हा लक्षात येतं की दासबोध वाचण्याचा एंटायर पर्स्पेक्टिव्ह बदलून जातो. आणि मग कळतं की अरे समर्थ जे म्हणतात जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, हे का? तुम्ही तो ग्रंथ कसा वाचता त्याच्यावर अवलंबून आहे हो. झाल्याशी पुढची स्लाईडला. ब्रँड हा शब्द मुद्दामून वापरला मी. रामदासी संप्रदाय. आजच्या युगामध्ये जी तरुण मुलं आहेत त्यांनी जरूर ऐकावं की ब्रँडिंग कसं करायचं हे समर्थांनी करून दाखवलंय. कारण दंडक आधी केले मग सांगितले. आजच्या कंपन्या ब्रँडिंगसाठी काय काय टूल्स वापरतात, मीडिया कसा वापरतात, तेव्हा कुठे मीडिया होता, मग समर्थांनी कसं केलं असेल याचा जेव्हा विचार करतो सज्जन हो, तेव्हा लक्षात येतं की फार महत्त्वाची गोष्ट समर्थांनी त्या काळात केली, करून दाखवली. ती बरोबर आहे. पुढच्या स्लाईडवर दाखव. बघा, सेट द गोल. आज जसं एका कंपनीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टरच्या केबिनमध्ये जसं विजन आणि मिशन असतं, थिंकिंग कसं केलं ब्रँड उभा करण्यासाठी. रामदासी संप्रदाय हा शब्दाला थोडा वेळ ब्रँड हा शब्द द्या. ब्रँड उभा करायचा आहे मुघल साम्राज्यात 400 वर्षापूर्वी. आणि त्यावेळेला त्यांनी ध्येय निश्चिती केली आहे, मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. मराठा ही जात नाही, जो मराठी बोलतो तो मराठा. समर्थांनी कधीही जातपात सांगितलेली नाही, कधीही नाही. हे अपप्रचार आहेत बाहेर जे चालतात ते. मला म्हणतात ना समर्थ तुमच्या बामणांचा देव. म्हटलं अरे कोणी सांगितलं रे बाबा? काय ना, वाचलं नाही, काही माहिती नाही आणि अर्धवटांसारखं ऐकलंय. समर्थांनी त्या काळात हे सुरू केलंय. बरं, साक्षात दैवत इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात आणि समर्थांमध्ये 22 वर्षाचं अंतर होतं. पण सद्गुरुपदी पोचलेल्यालाच येणारा काळ कळतो, आपल्याला नाही. त्यामुळे समर्थ हे जाणून होते की शककर्त्याचा जन्म झालेला आहे, त्याच्यासाठी बेसिक भूमी तयार करत होते. आणि ती बेसिक भूमी तयार करण्यासाठी कसं काम सुरू करावं याचं चिंतन त्यांनी केलं. आणि म्हणून त्यांनी पहिलेच एक लक्षात घेतला, कारण अफगाणिस्तान ते श्रीलंका जो माणूस पायी आणि उघड्या डोळ्यांनी फिरला आहे त्याच्या हे लक्षात आलं की 7-7, 8-8 फुटाचे त्यावेळे असलेले मुघल यांच्याशी मैदानात डायरेक्ट लढाई करू शकत नाही. मग यांना डोंगर दऱ्यांचा अनुभव नाही. तेव्हा अखंड हिंदुस्तान त्यावेळेचा जर पाहिलात तर महाराष्ट्र हा एकमेव प्रदेश असा आहे ज्याच्यामध्ये जंगल, दर्या, डोंगर याची त्यांना सवय नाही आहे. हाच प्रांत योग्य आहे असा राजकीय, भौगोलिक सर्व दृष्टीनं समर्थाने अभ्यास करून महाबळेश्वरला या कार्याचं चिंतन करून इम्प्लिमेंटेशन सुरू केलं. आणि ते सुरू करण्याअगोदर जसं विजन आणि मिशन असतं तसं हे विजन आणि मिशन ठेवून कार्याची सुरुवात केलेली आहे. आता पुढची स्लाईडला बघा. आता सुरू महाबळेश्वरला पहिला झाला. तुम्ही एकीकडे तुमचा बिझनेस डोळ्यासमोर ठेवा. आता इथून समर्थ वाईला आले महाबळेश्वरवरून खाली. 1100 मठात मी फक्त झलक दिखला सांगतो कारण मला वेळ कमी आहे. काय समर्थांची ओवी आहे बघा. संघटनेत आलेल्या तरुणांना समर्थ काय सांगायचं आहे, आता आपल्याला वाईला मठ सुरू करायचं आहे. मग काय करता येईल? वाईट तर आपल्याला कोणी ओळखत नाही, कारण रामदासी ब्रँड झालेलं नाही आहे ना. लक्षात घ्या, प्रत्येक स्लाईड सोडू नका, सावध आहे त्याने ऐका. ब्रँड झालेलं नाही आहे, अजून लोकांना माहीत नाही. मग माहिती होण्यासाठी काय करायला लागेल? पहिले सर्वे करा. बघा काय सर्वे. ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा, प्राणी मात्र बोलवावा आप्तपणे. अहो, ज्या गावात आपल्याला कोणी ओळखत नाही पहिले त्या गावात शांतपणे फिरा, ठाई ठाई शोध घ्या. इथे किती जण आपल्या विचारसरणीचे आहेत? मुघल साम्राज्य आहे, किती जण विचारसरणीचे आहेत, किती माणसं डेअरिंगवाली आहेत. पण काही माणसं बुद्धिमान असतात, काही माणसं वाक्चातुर्याची असतात. आपल्या समाजकार्यात आपल्याला सगळ्या टाईपची लोक पाहिजेत.
मग समर्थांनी पहिले आपल्या संघटनेतल्या तरुणांना काय ट्रेनिंग दिलं की पहिले त्या गावात जा, ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा आणि तिथे आप्तपणे बोलवावा. हा शब्द फार महत्त्वाचा आहे, आप्तपणे. जर 84 साली तुम्ही ही संस्था स्थापन केली असेल तर जे पूर्वीचे संस्थापक असतील त्याला थोडासा इतिहास डोळ्यासमोर आला असेल की आपण अशी एक संस्था सुरू करतोय, जरा याल का. एक कार्य आहे. म्हणजे बघा काय असतं ना हो, परमार्थामध्ये जास्त गोड बोलावं लागतं, कारण मिळणार काही नाही आहे, लक्षात घ्या. मनुष्य स्वभाव आहे. बरं हेही समर्थांनी लिहिलं आहे दासबोधात. समर्थांचंच निरीक्षण ते. समर्थाने दासबोधात म्हटलंय, जनस्वभाव हा मुळीचा लालची, आधी मजला काहीतरी देव, मग म्हणीन मी तुझला देव. बघा जनस्वभाव तसा आहे. तेव्हा अशी करताना पहिले त्याला नम्रपणे येशील का जरा, एक असं सुरू करायचं म्हणतोय. बघा कशा पद्धतीने ट्रेनिंग दिलंय. मी फक्त अख्खे समाजच्या समाज येतो, मी फक्त झलक दाखवतोय. जरा पुढची स्लाईड लाव. आता टीम लिडर्स तयार केले. झालं. वाईमध्ये आमचा एक मठ झाला. वाईतनं आम्ही पुण्यात आलो. पुण्यातनं अजून कुठे परभणीत गेलो, कुठे बीडला गेलो. चालू आता एक 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 एक. आता मठ चालवायचा कसा. शेवटी पैसे हवेत ना हो. बरं पैसे नकोत, किमान पक्षी खायला तर हवं. मग काय करावं, भिक्षेची यंत्रणा. आता लक्षात घ्या, ही भिक्षेच्या यंत्रणेला फक्त तुम्ही वरवरचं बघता. इथे पादुका आलेल्या आहेत. तुम्ही आपल्या परीनं त्याच्यामध्ये भिक्षा अर्पण केलेली आहेत. मी नेहमी लोकांना सांगतो की कृपया देवळामध्ये सुद्धा दानपेटी शब्द असू नये, अर्पण पेटी शब्द असावा. अहो जो आपल्याला देतो त्याला तुम्ही कोण देणार आहे. समर्थांमुळे आपण खातो आणि आपण समर्थांना देणार, हे देत नसतो, आपण अर्पण करायचं असतं. आणि समर्थ त्यातली सुद्धा एक मुष्ठी परत देतात, जी तुमच्या घरातल्या तांदूळात घाला, तुमच्या घराची भरभराट होत असते. आध्यात्मिकता बाजूला ठेवा थोडीशी. पण भिक्षेची यंत्रणा कशी राबवली बघा ब्रँडिंग करण्यासाठी. आता त्यांनी काय सांगितलं, जे संघटनेत आलेले आहेत त्या प्रत्येकाला समर्थाने नॉर्म्स दिले. नॉर्म्स काय दिले सांगू, ऐकण्यासारखी गोष्ट आहे सज्जन हो. याच्यात खूप सायकोलॉजी इन्क्लुडेड आहे. रोज 5च घरी भिक्षा मागायची. 5च. रोज 5 नवीन घरी भिक्षा मागायची. म्हणजे काय झालं, मार्केटिंगच्या भाषेत 5 कोल्ड कॉल झाले. बघा काय लिहिलंय, भिक्षेने ओळखी होती. रोज 5 नवीन लोकांच्या घरी गेला तर तुमची ओळख होते, परिचय होत आहे. आणि त्यात काय करायचं आहे, फक्त ऑब्झर्व करायचं आहे, हे घर कसं आहे, आपल्या विचाराला पोषक आहे का नाही, कार्याला पूरक आहे का नाही, या घरात काही तरुण आहेत का नाही, असतील तर त्यांना अलगद संघटनेत ओढून घ्यायचं आहे. काय भिक्षा आहे बघा, नुसतं येऊन नाही गेलेले, काय काय करतायत, हिडन अजेंडा लक्षात घ्या. काय विचार आहे त्याच्या मागे समर्थांचा. भिक्षेने ओळखी होती. नंबर 2, 5 घरात काहीही नाही मिळालं तरी चेहऱ्यावरची सुरकुती हलता कामा नये. राम करता म्हणायचं, पाणी प्यायचं आणि मठात झोपायचं. सज्जन हो, साधी सुधी गोष्ट नाही. एक अनुभव सांगतो, प्रांजळपणे बोलावं. 3 दिवस दासबोध शिबिर आम्ही घेतो. 2-2 तास दासबोध या पद्धतीने शिकवतो विनामूल्य. 3ऱ्या दिवशी आम्ही झोळी फिरवतो की ज्याला जी काही दक्षिणा अर्पण करायची तू कर बाबा. मनुष्य स्वभावाने एक्सपिरियन्स सांगतो. काही माणसं 3 दिवस दासबोध शिकल्यानंतर 10 रुपयाची नोट किंवा 5 रुपयाचं नाणंही अर्पण करतात. इथे परीक्षा माझी असते. 10 रुपये दिले म्हणून तो वाईट माणूस आणि 1000 रुपये दिले म्हणून तो चांगला माणूस, असा विचार सुद्धा मी मनात आणायचा नसतो. पण कधीतरी तो येतो. आणि तो येतो 5 रुपयामुळे नाही, 5 रुपयामुळे नाही, असा विचार येतो. 3 दिवस ज्यांनी 2-2 तास आपल्याला दासबोध शिकवला त्याची किंमत आपण 5 रुपये केली. पण दुसऱ्या क्षणी मनात येतो, कदाचित त्या माणसाची ऐपत नसेल, आपल्याला काय माहिती. आणि मग समर्थांचा एक दृष्टांत असा ठसवून घेतलाय.
समर्थ एका बाईच्या दारात सकाळी जय जय रघुवीर समर्थ करताना गेले. श्रीराम जय राम जय जय राम म्हटलं. त्या बाईला राग आला. त्या बाईनं समर्थांना पोतेरं फेकून मारलं. ही कथा ऐकली असेल. आता बघा उद्योग कसा आहे, काय संस्कार आहे त्याच्यातनं समर्थांनी आपल्यावर केलेला, जो आपण कधी घेतलाच नाही. त्या बाईनं पोतेरं फेकून मारलं. शिष्यांना वाईट वाटलं की काय आपल्या समर्थांच्या अंगावर ती बाई पोतेरं फेकून मारते. समर्थ शांत, राम करता एकच शब्द, आणि परत राम नाम घेत सगळ्या शिष्यांना घेऊन नदीवर. एका शिष्याचा पेशन्स गेला. तो म्हणला, समर्थ माफ करा, पण त्या बाईने तुम्हाला पोतेरं फेकून मारलं, आम्हाला आवडलं नाही हो. समर्थ म्हणतात, वेड्यानो तुम्ही त्या घटनेत अडकलात, पण रामरायाला माझी किती काळजी आहे बघ. तर म्हणजे का, मी कालच विचार करत होतो की उद्या सकाळी रामरायाचा काकडा करायचा आहे. काकड्यासाठी माझ्याकडे कापड नाही आहे, मी काय करू. रामाला काळजी, या बाईच्या हस्ते काकडा पाठवला रे. हे भिक्षा शिकवते. सज्जनो, याला निस्पृहता म्हणतात. सामाजिक कार्य सोपं नाही आहे. साधं इथे आभार प्रदर्शन ज्या कोणी बाई नंतर करतील कदाचित, माहीत नाही मला, त्यांनी जर कधी एक अपराध केला की तुमचं नाव घ्यायचं राहिलं, खलास, संपला हा कार्यक्रम. आम्ही एवढं केलं, आमचं नाव नाही घेतलं. आणि समजा त्यांनी नाव घेतलं, काय नाव घ्यायची गरज आहे, त्यात काय किती दांभिक तो. एकदा ठरवा ना बाबा, मला क्रेडिट हवं आहे का नको आहे. ही क्लॅरिटी आपल्यात नाही आहे, कारण आपण निस्पृह झालोच नाही आहे. जो निस्पृह असतो ना, त्याला दंभाची गरज पडत नाही. म्हणून मनाचे श्लोक वाचा. दांभिकता तेव्हाच येते जेव्हा मत्सर येतो. मत्सर कधी येतो, जेव्हा तिरस्कार येतो. तो कधी येतो, अभिमान बाळगतो तेव्हा येतो. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे येई तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. किती क्लिअर कट ओवी आहे, पण पारायणाच्या स्पीडमध्ये वाचल्यामुळे ती इथे रजिस्टर झालीच नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की याच्यातनं समर्थ काय सांगतायत की भिक्षेने ओळखी होती. अहो कसं आहे ना, तुम्ही पण अनुभवून घ्या. आत्ता मी तुम्हाला सांगतो, भिक्षेने भ्रम चुकती. आत्ता तुमच्यापैकी जर मी कोणाला सांगितलं की जा समोरच्या सोसायटीत आणि एक वाटी डाळ जरा मागा, रिॲक्शन कशी असेल माहिती आहे? मी डाळ मागायला जायचो. अरे बाबा, ज्याच्या दारात जातो त्यांनी एक वाटी डाळ सुद्धा मागायला आपला इगोमध्ये येतो. तो पहिले इगोचा काटा शून्यावर आणावा लागतो. त्याच्या पल्याड समजा तुम्ही ठरव, ओके चला आता मी इगो काटा काढून टाकला, तरी समोरचा असतो तो तुमच्यासारखा असतो. तुमच्याकडे पहिले संशयानेच बघणार. मग आलेल्या माणसासमोर जो भिक्षेला आलाय त्याची जबाबदारी काय ठरते? त्याच्या चेहऱ्यावर निस्पृहतेचे भाव, मुखात खणखणीत श्लोक आणि अंगावर जी मी नेसलोय ती आमची रामदासी स्वच्छ छाटी. याच्यातनं काय प्रूव्ह होतं? डिसेन्सी आणि डिग्निटी. एवढं प्रूव्ह केल्यावर तो एक वाटी डाळ देतो. आणि म्हणून म्हणतात, सामान्य भिक्षा मान्य करीती सकळ प्राणी. एक वाटी डाळ घेण्यासाठी मला तुमच्याकडे 3 श्लोक म्हणावे लागतात. मग तुमच्याकडनं 1,00,000 रुपये घ्यायचे असतील तर मला काय काय करावं लागेल? हा विचार त्यामागे बघा. प्रश्न ₹1,00,000 नाही आहे की भिक्षा ही यंत्रणा. आता काय व्हायला लागलं, हळूहळू त्या गावातनं 25-25 तरुणी छाटी नेसून जेव्हा श्लोक म्हणत जायला लागले, आता लोक ओळखायला लागली, अरे पांढरी छाटी आहे ना म्हणजे रामदासी आहेत. अशा पद्धतीने समर्थांनी ब्रँडिंग केलं. आज हा समीर लिमे तुमच्यासमोर उभा आहे, नाची किंमत शून्य हो. अंगावर छाटी आणि मुखात जय जय रघुवीर समर्थ आहे म्हणून तुम्ही एवढे सगळे ऐकायला आलेलात, याची मला पूर्णतः जाणीव असलीच पाहिजे. आणि त्याशिवाय तुम्ही कार्यच करू शकत नाही. आणि त्याच्यात सायकॉलॉजी आहे. सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी. की तुम्हाला जर मॅक्सिमम लोकांना इन्व्हॉल्व करून घ्यायचं असेल तर त्यांना कशाचं बॉजरेशन असता कामा नये, कशाचं बर्डन पडता कामा नये. सामान्य तुला काय जमतं दे ना तेवढं, पण कार्यात तर ये. बघा, ब्रँडिंगसाठी भिक्षेचं टूल अख्खा भिक्षेवर समास आहे. मी फक्त ग्लिम्सेस सांगतोय. धनश्रीपोटची स्लाईड लाव, जा पुढे जा. ही छाटी बघा, आत्ता जे सांगितलं, आता याला काय शब्द वापरलाय?
ब्रँड मार्केटिंग अँड व्हिज्युअल आयडेंटिटी हा वापर समर्थांनी त्या काळात केला आहे. आणि आपल्याकडे कॉर्पोरेट्समधल्यांना काय वाटतं, उच्च पदस्थापासून कंपनीमध्ये सामान्य दर्जाच्या कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांचे कपडे सेम करणं, आम्ही सगळ्यांना समान दर्जाची वागणूक देतो, अगदी योग्य आहे. पण हा कन्सेप्ट परदेशातनं आला आहे, हा गैरसमज आहे. समर्थांच्या प्रत्येक मठात महंतापासून ते माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकजण याच छाटीत होता. ही वस्त्र समानता समर्थांनी 400 वर्षापूर्वी आणली आणि एक प्रकारची व्हिज्युअल आयडेंटिटी क्रिएट केली टू क्रिएट अ ब्रँड. आणि त्याच्यातनं रामदासी हा ब्रँड तयार केला आणि एवढ्या लोकांच्या चित्तात घट्ट बसला की आता सांगायला लागत नाही जय जय रघुवीर समर्थ असं म्हटलं, अरे रामदास याला दिसत आहेत, याला म्हणतात ब्रँडिंग. आणि याला कोरिलेमेंट कसा आहे, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. इथे एक शब्द शिकण्यावर काय, कीर्ती. सज्जनो, कीर्ती वेगळी आणि प्रसिद्धी वेगळी. प्रसिद्धी मॅनिप्युलेट करता येते, कीर्ती नाही. कीर्ती ही होत जाते आणि ती कायम राहते. म्हणून 400 वर्षानंतर सुद्धा जय जय रघुवीर समर्थ हा 11 अक्षरी मंत्र म्हटलं की समर्थच डोळ्यासमोर येतात. ह्याला म्हणतात कीर्ती. आज जो तो प्रसिद्धीच्या मागे आहे आणि म्हणून सगळं शॉर्ट टर्म झालं आहे, लॉंग टर्म काहीच नाही हो. काय समर्थ ट्रेनिंग देत होते, उगाच 1100 मठ झालेले नाहीत. फोकस हलवू नका. धनश्री पोटची स्लाईड लाव, ही फार महत्त्वाची स्लाईड आहे. हा माझ्याकडनं, मी आणि धनश्री नानिवडेकर आम्ही दोघं मिळून पूर्ण वेळ समर्थ कार्य करतो. कल्याण, ठाणे आणि डोंबिवली इथे आम्ही 11 शनिवार लहान मुलांना हनुमंत उपासना शिकवली. त्यातली काही निवडक मुलं घेऊन मी त्यांना भिक्षा शिकवली. सगळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाणारी मुलं आहेत. पण कुणीतरी त्यासाठी उतरावं लागतं. सज्जन हो, हे कार्य समर्थ कृपेनं घडलं. जवळजवळ आत्तापर्यंत 1000 तरी मुलांना आम्ही उपासनेचे श्लोक, भीमरूपी अर्थासकट, मारुतीची आरती आणि छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा ही सांप्रदायिक रचना आम्ही शिकवली. ज्या मुलांना पहिल्या दिवशी झांज माहीत नव्हती ते 11व्या शनिवारी तालात खणखणी सुरात मारुतीची आरती म्हणत होते. आजही खरंच सांगतो, गणपतीची आरती आपल्या समर्थांनी लिहिली हे अनेकांना माहिती नाही. विवेकानंदांचं एक वाक्य आहे की आपण हिंदू कसे आहोत, रिलिजियस बट मेकॅनिकल. फार विचार करण्याचा मुद्दा आहे. आम्ही रिलिजियस आहोत, धार्मिक आहोत, पण मेकॅनिकल आहोत. काय याचं प्रूफ, एक पटकन. इथे बसलेल्यांपैकी अथर्व शीर्ष किती जणांना येतं? म्हणजे तुमच्याकडे आवर्तनं होत असतील, सहस्रावर्तनं होत असतील. सांगा कोणी लिहिलंय, कुठल्या छंदात लिहिलंय? याला म्हणतात रिलिजियस बट मेकॅनिकल. अहो म्हणताना गणक ऋषी ही गायत्री छंद हा, पण नुसतेच म्हणताना दास रामाचा वाटपाय सदना, क्लिकच नाही झालं. शंकराची आरती कोणी लिहिली? समर्थांनी. मारुतीची आरती कोणी लिहिली? समर्थांनी. कोणी सांगायचं पुढच्या पिढीला? घरातल्यांनाच माहीत नाही, पुढच्यांना काय सांगणार? एक माझा रील फिरतोय, मी स्वित्झर्लंडला बोललो होतो की यश कशाला म्हणावं, प्रत्येकाला सक्सेसफुल व्हायचं आहे ना. सगळ्यांना यशाची व्याख्या जर ऐकायची असेल किंवा पाहायची असेल तर गणपतीच्या आरतीकडे बघावं. उत्तम उदाहरण आहे. नसेल माहिती कोणाला कोणी लिहिली, सोडून द्या. पण आज सुद्धा बघा, मध्ये जपानला सुद्धा गणपती झाला, जर्मनीला गणपती झाला. पण नीट पाहिलं तर लक्षात येईल की आज सुद्धा जगात कुठेही गणपती बाप्पा स्थापन करायचा म्हटलं तरी आरती आपल्या समर्थांचीच म्हटली जाते.
आणि याला यश का म्हणायचं? कारण आमच्या समर्थांनी कुणालाही म्हटलं नाही की माझा चॅनल सबस्क्राईब करा. नाणच खणखणीत, नाणच खणखणीत त्याला अधिष्ठान आहे. म्हणून पिढ्यान ती आरती ॲटोमॅटिक जातीये. माझी सगळ्यांना नम्र विनंती, एकदा घरी फक्त शांतपणे आरती लिहून काढा, तरी लक्षात येईल की आपल्याला आरती सुद्धा पूर्ण येत नाही. ती आरती काय इंटेन्सिटीने म्हटली पाहिजे हो. आणि आपण किती जांभया काय देतो, खोकतो काय, मधला शब्द नाही आला की सोयीस्कर खा करतो काय. कारण शेजारच्याला कळेल ना, येत नाही म्हणून डॅम्बीज भयंकर असतो आपण. या मुलांना ही आरती शिकवली. दुर्दैवाची अशी गोष्ट, ही बातमी एकाही चॅनल, मी तर गेलोच नाही कुठल्या चॅनल बिनलला सांगायला, पण ना कुठल्या चॅनलला हे कव्हर करावंसं वाटलं, ना कुठल्या पेपरला ही बातमी द्यावीशी वाटली. कारण त्यांना चांगलं काही घडतंय हे दाखवायचंच नाही आहे. इथे आपल्यासारख्या लोकांची गरज आहे. जे चांगलं आहे तेच दाखवा, घाणेरडं दाखवण्यात काय पॉईंट आहे. पण आज 280 मुलं येत होती. 280 मुलं येत असल्यामुळं बाहेर त्यांचे पालक थांबले होते. त्याला महाआरतीचं स्वरूप येत होतं. बऱ्यात एक मोठा चॅलेंज आहे. मी कुठे आत्मस्तुती करत नाही, मी फक्त एक उदाहरण देतोय. मोठा चॅलेंज आहे. आरंभशूरता असते. पहिल्या शनिवारी येतील. 11 शनिवार हे सातत्य टिकवणं साधीसुधी गोष्ट नाही, ही समर्थ कृपेची गोष्ट आहे. पण नंतर असे मला पालक येऊन भेटायला लागले की मुलं सांगायचे, शनिवार आहे आपल्याला जायचं आहे देवळात, हे झालं पाहिजे. आईवडील फरफटत नव्हते, चल जायचं देवळात, मुलं सांगत होते. पण यासाठी आपण कार्यरत झालं पाहिजे. एवढं आपण आपलं कार्यासाठी उतरलंच पाहिजे. काय ना, आज आत्ता आमचा मगाशी विषय झाला की इतकी छान गर्दी आहे. आत्ता एखाद्या ॲक्ट्रेसला बोलवलं असतं ना टी व्हीवरच्या, ठेच गर्दी झाली असती. आउटपुट काय? काही नाही. इथे काय होईल? निदान तासभर त्यांचं ऐकलं, त्यातली 10 मिनिटं लक्षात राहिली, 2 तर विचार घरी नेले. म्हणून ही चिंतन बैठक गरजेची आहे. त्या पद्धतीने पुढच्या पिढीपर्यंत हे पोचलं पाहिजे. ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. धनश्री पुढची स्लाईडला बघा. इथे वेळ कमी आहे. आता नेटवर्किंगमध्ये समर्थांनी त्या शिष्यांना काय जबरदस्त दिले बघा. ओवी की समजा निगडीमध्ये उदाहरण घ्या, निगडीत मठ स्थापन करायचं आहे. आले 5 रामदासी, ठाई शोध घेतला, मग ग्रामी प्रवेश केला. त्यात 4-5 जण देशपांडे वगैरे ओळखीचे भेटले, समविचारी वाटले, त्यांना बरोबर घेतलं. आता पुढे काय? आता मठ सुरू करायला काहीतरी बेसिक पाहिजे ना. मग समर्थ काय म्हणतात? कोणी एके ग्रामी अथवा देसी. बघा, एखाद्या गावात असो, एखाद्या राष्ट्रात असो, कोणी एके ग्रामी अथवा देसी राहणे आहे आपणासी, तर न भेटता तेथील प्रभूसी सौख्य कैचे. काय सेन्सवाली ओवी आहे, लक्षात घ्या सज्जनो. नागपूरला मी आणि धनश्री गेलो होतो आणि नागपूरला संघाच्या लोकांनी कॉर्पोरेट कीर्तनच आयोजित केलं होतं आणि राहण्याची व्यवस्था नितीन गडकरींच्या घरी होती. 3 दिवस त्यांच्या घरी. तेव्हा मी मनामध्ये हसलो. तेव्हा कांचनताई मला असं पटकन म्हणल्या, का हो बघा तुम्ही हसलात? म्हटलं नाही, मला समर्थांची ओवी आठवते हो. म्हटलं कुठली? बघा ना, म्हणून ज्यास जेते राहणे तेणे त्या प्रभूची भेटी घेणे, म्हणजे होय श्लाघ्य वाणे सर्व काही. कुठे राहताय? नितीन गडकरी. अच्छा हो का, म्हणजे बरा मोठे दिसत आहेत. आपोआप झालं. लक्षात घ्या, हा सेन्स आहे आणि हा इम्प्लिमेंट करण्याचा आहे. हे गडकरी उदाहरण दिलं आहे मी तुम्हाला. आम्हाला माहीत नव्हतं आमची व्यवस्था त्यांच्याकडे येते. पण पॅरामीटर बनतो ना, नाही तर तुमची शून्यापासून सुरुवात होते हो. पहिले आपली आयडेंटिटी प्रूव्ह करा, आपणच आपला परिचय द्या, आम्ही असं केलं. त्यापेक्षा प्रभूचीच भेटी घेतली की बाकीचे ॲटोमॅटिक येतात. हे दासबोधात आहे. कधी कळेल? सावकाश वाचाल तेव्हा. रोज 13 श्लोक आणि 2 समास वाचा आणि मग विचार करून पहा. अशा कैक ओव्या आहेत हो. कैक ओव्यात किती बोलावं. जराशी पुढची स्लाईडला. प्रभूची भेटी न घेता, बघा त्याचाच पुढचा पाठ. तेथे कैची मान्यता.
आपुले महत्व जाता वेळ नाही. पुढे बघा, या कारणे जो शहाणा तेणे प्रभूसी भेटावे जाणा, ऐसे न करिता दैन्यवाणा संसार त्याचा. ज्या बिझनेसमध्ये आहात त्या बिझनेसमध्ये सुद्धा तुम्हाला हे सेन्स असले पाहिजेत. आणि हा विकत मिळत नाही हो, याची सिलेबसच नाही आहे कुठेही. म्हणून दासबोध अत्यंत प्रॅक्टिकल आहे, अत्यंत प्रॅक्टिकल. पुढची ओवी साईडला. पण मग भाग्यवान होण्यासाठी काय करायला लागतं? चांगलं पब्लिक रिलेशन असावं लागतं. राखावी बहुतांची अंतरे. अंतरे म्हणजे डिस्टन्स नव्हे, दुसऱ्याच्या अंतःकरणात स्वतःची जागा निर्माण करणं. अशा पद्धतीचं तुझं रिलेशन असलं पाहिजे, तर चांगली माणसं तुला ॲटोमॅटिक मदत करणार आहेत. बघा, हे कुठल्या क्लासेसमध्ये शिकवतात, तो कुठल्या कॉलेजमध्ये शिकवतात? नाही शिकवत, ह्याची सिलेबसच नाही आहे. कसं असतं ना, बुद्धी दे रघुनायका म्हणून समर्थांचा एक करुणाष्टक आहे. त्याच्यामध्ये कॅटेगरी अशी आहे, विचार केलात तर लक्षात येईल. एक असतो बुद्धिमान. बुद्धिमान माणसाला इंग्लिशमध्ये म्हणतात इंटेलिजंट. दुसरा असतो चलाक, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्लेवर, बरोबर. आणि तिसरा अजून एक भाग आहे ज्याला म्हणतात शहाणपणा, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात विस्डम. सज्जनो, इंटेलिजंट वेगळा, क्लेवर वेगळा, आणि आवश्यक आहे तो विस्डम. हे विस्डम कशाने येतं? दासबोधासारख्या ग्रंथांच्या अध्ययनाने येतं. हा शहाणपणाचा खरा अभ्यास आहे की मी लौकिकदृष्ट्या डिग्री घेतली, पण नुसत्या डिग्रीवर नाही ना होत. पब्लिक रिलेशन करण्यासाठी मला सेन्स असावा लागतो की मी कोणाशी बोलतोय, समोरच्या माणसाचा हुद्दा काय, त्याची बॅकग्राऊंड काय, हे सगळं ॲट अ ग्लान्स मला कळलं पाहिजे. मोठी माणसं आपला परिचय स्वतः देत नाहीत. एक उदाहरण सांगतो. आमच्या समर्थायनमध्ये, समर्थायन ही आमची ठाण्याला एक छोटीशी संस्था आहे. मी काही ट्रस्ट बीस काही नाही आहे. आमचे ट्रस्टी एकच, समर्थ रामदास स्वामी, संपला विषय. मी आणि धनश्री आम्हाला समर्थ आदेश येतात त्याप्रमाणे कार्य करतो. समर्थायन ही एक संकल्पना आहे. असंच कुठे निरूपण झालं, ते ऐकून एक गृहस्थ आपल्या मुलीला घेऊन माझ्या इथे सायकलवरनं आले. आल्यानंतर त्यांनी नमस्कार केला, बसले. मला म्हणले तुमचं निरूपण परवा ऐकलं. मुलीला म्हणलं आपल्याला यांना भेटायला जायचं आहे, ही पण कॉलेजमध्ये वगैरे वगैरे सगळं झालं. मी सहज त्या गृहस्थांना विचारलं, म्हटलं आपण काय करता? ते म्हणाले मी चांद्रयान मोहिमेमध्ये होतो. सज्जनो, आता विचार करा, चांद्रयान मोहिमेत असणारा माणूस सायकलवरनं शांत चित्ताना आला, म्हटलं तर तो किती बडेजाव मारू शकला असता. अशा वेळेला आपला विवेक काय सांगतो? समर्थांचं स्मरण करावं. आणि तेव्हा मी त्यांना समर्थांनी काय शिकवलंय हे न सांगता तुम्ही चांद्रयान मोहिमेसाठी काय काय करता हे शिकण्याची मी संधी घेतली. अहो, दोन शास्त्रज्ञ जर एकमेकांमध्ये बोलत असतील तेव्हा सुज्ञानं काय करावं? गप्प बसून ऐकावं. पण काही माणसं तिथेही आपलं, आणि मग ते दोघं असं बघतात, कळला एकूण काय तो वकूप कळला, पण ही वेळच येऊ दे ना. समर्थ हे सांगतायत की बाबा रे, तुला हा सेन्स असलाच पाहिजे, कारण ह्या समाजात तुला जगायचं आहे, तुला जर यशस्वी व्हायचं आहे, भाग्याचं लक्षण हवं असेल, भाग्यवान व्हायचं असेल, तर तुला हे सेन्सेस तुझेच डेव्हलप केले पाहिजेस. आणि या टिप्स दासबोधात अक्षरशः अगणित आहेत. पुढे बघा, उच्च नीच म्हणो नये, सकळांचे निववावे हृदये, अस्तमानी जाऊ नये कोठेतरी. हा मोठा तो छोटा, याच्याकडे आयफोन आहे म्हणून तो भारी आहे, त्याच्याकडे दुसरा फोन आहे म्हणून तो फालतू, हे असल्या गॅजेट्सवर जाऊ नये. आपण त्याच्यावरनं माणसाचे अवकाट ठरवतो, जे अत्यंत चूक आहे. मग त्या चांद्रयानवाल्या माणसाने सायकलवर आला, त्याचं काय करायला हवं होतं? पुढे समर्थ म्हणतात आपल्यासाठी जबरदस्त आहे ही. पब्लिक रिलेशन करायचं असेल तर पहिले आपल्यात बदल करा. कुठला? उत्कट भव्य तेची घ्यावे, मिळमिळीत अवघे टाकोनी द्यावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. आपण बरोबर उलट करतो. इथे जेवढे बसलेत प्रत्येकाला भगवंतानी एक क्वालिटी नक्की दिली आहे. आता ती क्वालिटी तुमची तुम्ही ओळखायची आहे, तुमची तुम्ही एक्सप्लोअर करायची आहेत.
आणि त्याचबरोबरीने आपणही दुसऱ्याकडे बघताना त्याची तेवढी क्वालिटीच बघावी ना. 100% कोण बरोबर आहे हो? कोणीच नाही ना. पण समर्थ काय म्हणतात, त्याच्यात उत्कट काय आहे, त्याच्यात भव्य काय आहे ते घे ना. त्याच्यात काय मिळमिळीत गोष्टी त्या टाकून दे. आपण बरोबर उलटं करतो. जे त्याच्यात चुकीचं आहे त्याचीच चर्चा करतो. त्याचे नाव गॉसिप. बघा, विचार करून बघा. आणि मग जो माणूस 24 तास दुसऱ्याला नावं ठेवत बसतो तो भाग्यवान कसा होईल? निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. हा निस्पृह शब्दासाठी अख्खं निस्पृह लक्षण नव्हतं, समास आहे. समर्थांनी काय सांगितलं, प्रत्येक गोष्टीत बारकावा आहे. खरी एकेका ओवीवर करत निरूपण होणार आहे. धनश्री पुढची स्लाईड लाव. बघा, मगाशी त्या परिचयात बोलल्या मला वाटतं, हे कम्युनिकेशन. जगामध्ये जगन्मित्र, जिव्हेपासी आहे सूत्र, कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे. बोलणं कसं असावं? शुगर कोटेड. जर जगन्मित्र व्हायचं असेल तर जिव्हेपासी आहे सूत्र, म्हणजे खोटं बोला असं म्हटलेलं नाही, नाटकी बोला असं म्हटलेलं नाही. काय ना, रामावरनं आठवलं, वसिष्ठ ऋषी रामाला ट्रेनिंग देत होते. इथे जेवढे नोकरी करतात त्यांनी हा बघावा, विचार करावा बारकाव्यानं. वसिष्ठ ऋषी रामाला ट्रेनिंग देत होते आणि म्हणाले, रामा कायम लक्षात ठेव, सत्यम वद, म्हणजे नेहमी खरं बोल. रामच तो. आपणही आपल्या मुलांना हेच शिकवतो, नेहमी खरं बोलावं. पण त्याचा दुसरा अर्थ असा आहे, नेहमी खरं तेच बोलावं. आता सांगा किती जण बोलतील? कळते की साहेब चुकतायत, हा चुकीचा निर्णय आहे, पण नाही बोलू शकत कारण ते साहेब आहेत ना. मग समर्थ काय म्हणतात, अशा वेळी प्लॅन बी, तीच गोष्ट माइल्ड करून सांग की बघा, म्हणजे थोडंसं असं जर केलं तर असं होऊ शकतं. तीच गोष्ट सांगू शकतो ना. आता हेच प्रापंचिकाला सांगितलंय, कठीण शब्दे वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते, तरी मग वाईट शब्दे बोलावे काय निमित्त. किती हे मराठी कळतंय ना हो तुम्हाला? कळतंय ना? मोठ्यांना म्हणा की हो. का सांगतो, कीर्तन किंवा निरूपण झालं की मला हमखास पालक भेटायला येतात. तुम्ही आत्ता जे बोललात ना, हे सगळं पुढच्या मुलांनी ऐकणं गरजेचं आहे. फक्त हे तुम्ही सगळं इंग्लिशमध्ये बोलाल का हो? म्हणलं का, आमच्या मुलांना मराठी येत नाही. पण माझा अनुभव आहे, झाल्यावर मुलं येतात आणि सांगतात, तुम्ही जे बोललात ते मराठी आम्हाला कळलं, आमच्या आईवडिलांनाच यातलं काही माहीत नाही आहे. कारण आम्ही दासबोध वाचलाच नाही आहे. बघा बरं, धनश्री पुढची स्लाईड लाव. ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाओ नेदी एक क्षण. टाइम मॅनेजमेंट आहे. आम्ही कोणी वाचलाच नाही. आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की दासबोध वाचा रोज, कुठे वेळ आहे हो? बघा, हा टाइम मॅनेजमेंट ऐकताय. सदैवपण म्हणजे भाग्याचं लक्षण. समर्थांनी म्हटलंय, ऐक शिष्या, सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाओ नेदी एक क्षण. आयुष्याचा एक क्षण सुद्धा फुकट घालवू नको. का? कारण पुढच्या क्षणी काय होणार आहे तुला कुठे माहिती आहे? मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. किती छान पाठ आहे तुमचं. मग तरी दासबोध वाचायला वेळ का नाही? संध्याकाळच्या वेळेला ज्या TV सिरियल तुम्ही बघता, मी सिरियलवाल्यांच्या विरोधात मुळीच नाही, त्यांचा व्यवसाय आहे. पण खरंच बघा बरं, विचार करून बघा की ज्या TV सिरियलमधनं काहीच शिकण्यासारखं नाही, तिथे त्यांनी सांगितलेल्या वेळेप्रमाणे आपण आपली वेळ ॲडजस्ट करतो. आणि जिथनं खरंच काही टेक होम आहे, तिथे रविवार असला तर, 7 वाजता असले तर, कारण 7ला रिपीट टेलिकास्टच्या सिरीज असतात. आज जायला हरकत नाही लिमायनच्या ह्याला, आहे की नाही सांगा? सिलेक्शनला कोण चुकतंय? वेळ प्रत्येकाला, वेळ कुठे कारणी लावायचं याचं सिलेक्शन चुकतंय. सज्जनो,
हे मी का परत परत सांगतो आहो, यातना होतात हो. मनाच्या श्लोकांना विनोबा भाव्यांनी मनाची उपनिषद म्हटली आहेत. मनाची उपनिषद कोणी? विनोबा भाव्यांनी. आणि मी जर मुलांना विचारलं की तुम्हाला विनोबा भावे माहिती आहेत का रे, शुकशुकाट हो. सुबोध भावे माहिती आहे का? हो म्हणतात हो. मी सुबोध भावे माहिती आहे तर माझं ऑब्जेक्शन नाही आहे, पण विनोबा भावे कधी कळणार, कोण सांगणार? कारण आम्हीच जर टी व्ही सिरियल बघतो, डायनिंग टेबलवर का नाही चर्चा होत कधी यातल्या एखाद्या ओवीवर? एक समर्थांचं मूर्ख लक्षण आहे, त्याच्यात आहे मार्गे जाये खातं खातं तो एक मूर्ख. रस्त्याने जो खात खात जातो तो मूर्ख आहे. आजही लोक रस्त्याने वडापाव खातात, बरोबर आहे. आध्यात्मिक जसं जसं सखोलता वाढीस लागते, हीच ओवी वेगळं बोलते. मार्गे जाये खातं खातं तो एक मूर्ख. माणसं रिटायर्ड झाली की ठरवतात आता अध्यात्म, बरोबर. आता ठरवलं आहे, रिटायर्ड झालोय, आता अध्यात्माकडे वळायचं. आणि जे वळतात म्हणजे इतके जोरदार वळतात. सकाळी ज्ञानेश्वरी, दुपारी झोपलं झालं मस्त 2 तास झाले अगदी ओहो की 4 वाजता ऑनलाईन भगवद्गीता, संध्याकाळी दासबोध आणि रात्री वेबसिरीज. काय झालं? मार्गे जाये खातं खातं तो एक मूर्ख. ना ज्ञानेश्वरी कळली, ना दासबोध कळला, ना भगवद्गीता कळली. आणि सगळ्यात सज्जनो, माता भगिनो, राग नका मानू, जे शिकतो ते अंतरात उतरलं पाहिजे हो. 4 ते 6 आमचा गीतेचा सखोल अभ्यास असतो. मला सांगतात ना, चांगलं आहे. सोनबाई किती वाजता येते? ती येते 6:30 पावणे 7ला. टोनिंग बघा. मग भाजी तुम्ही चिरून ठेवता का? कारण ती दमत असेल. कशाला? तिची ती चिरेल. सखोल भगवद्गीता कधी अभ्यास केली? बेसिकच कळलं नाहीये की दुसऱ्याचा विचार प्रथम करणं या नावा परमार्थ. हेच जर कळलं नाही तर फुकट गेली की नाही हो. याला काय म्हणायचं? आध्यात्मिक टाइमपास, बाकी काय नाही. सज्जनो, ऐकायला वाटेल पण सत्य आहे हो, परखड आहे पण सत्य आहे. असं करू नका. एक ग्रंथ, एक मंत्र, एक गुरु, का तोच भरपूर आहे. आयुष्य संपेल पण तो ग्रंथ संपणार नाही. एक शर्ट फुकट घालवू नका. आणि आपण इतके टिपिकल असतो ना हो. शतवरुषे आयुष्य नेमले, समर्थांनी म्हटलंय. असं आपण एक गृहीत काय, आपण सगळे अझम्पशन्सवर आहोत. साधारण 100 वर्ष, शतवरुषे आयुष्य नेमिले. आता आपले अझम्पशन्स काय? साधारण 80 पर्यंत मी जगेल. 60ला PFचे पैसे आलेले आहेत. आता PFचे पैसे नवरा बायकोचे आले की पहिले काय करायचं? अंदमानची ट्रिप. बघा हा, सावरकरांचे इथेच बोलतोय. समुद्र, मग ते रंगीत मासे, विमानाने जायचं. संध्याकाळी एअर कंडिशन हॉलमध्ये. काय सावरकरांचा तो त्याग. जेवणात काय? बटर रोटी, मेथी मटर मलाई आहे ना रात्री. बघा हा, मला नेहमी सांगावं असं वाटतं त्या आयोजकांना, एक क्लास घाला की जे जे ट्रिपला येतील त्यांना 15 मिनिटं कोलू चालवायला लागणार आहे. बघा किती जण जातात. सगळं सावरकर प्रेम बाहेर. किती टिपिकल, किती टिपिकल आयुष्य आहे मला सांगा. मग युरोप ट्रिप आली, तोपर्यंत 2 फ्लॅट झालेले आहेत मॅन्डेटरी. मुलगा अमेरिकेत गेलाय. आता पुढची चिंता, पहिल्या बाळणपणाला कोणी जायचं, मी का तिने? ह्या सगळ्या गडबडीत दासबोधाला वेळ नाही. हा लक्षात घ्या. भाग्यवान व्हायचंय पण भाग्याचं लक्षण नको त्या गोष्टी. आणि मग एक दिवस तिथनं जोरदार फीडबॅक येतो. आणि त्या दिवशी येते ते टेम्पररी वैराग्य. घरातल्याने लाद घातली की एक टेम्पररी वैराग्य माणसाला येतं. आणि मग एक वाक्य तुम्ही अनेकांच्या तोंडी ऐकलं असेल, शेवटी कुठे वर घेऊन जायचंय, मग कशाला एवढी वर्ष तरफडाट केला. देतो लिहून जी आय स्टेट. अहो हे 5 मिनिटापुरतं वाक्य असतं. हे टेम्पररी वैराग्य.
मला एक गृहस्थ भेटले, वैराग्यावर कविता केली आहे भयंकर. प्राप्त झाले मजला वैराग्य वगैरे वगैरे वगैरे, आणि कविता फेसबुकवर पेस्ट केली आहे. ज्याला वैराग्य प्राप्त झालंय तो फेसबुकला कविता लिहील का? म्हणजे त्याला अजून अंगठे लाईक्स हवेत. किती विरोधाभास आहे लक्षात घ्या. टाईम मॅनेजमेंट सांगतोय लक्षात घ्या की ऐक सदैवपणाचे लक्षण कृपा करा, पण दासबोध वाचायला घ्या. त्यासाठी मी तासभर बोलतोय. पुढची लाव ग बाई. कुणाला कुठलं काम द्यायचं? मठामध्ये मठपतींचं ट्रेनिंग समर्थ द्यायचे. त्या मठपतीला सांगायचे, म्हणजे आत्ताच्या लिडरशिप क्वालिटीज, त्या लिडर्सना समर्थ काय सांगायचे? लोक बहुत शोधावे. घे, भरपूर लोक संघटनेत घे, परंतु त्यांचे अधिकार जाणावे. कोणाची काय कॅपॅसिटी आहे, कोण नक्की काय क्षमतेचा आहे, कुठनं आलाय. लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, जाण जाणोनी धरावे, जवळी दुरी. येणारा माणूस नक्की कशासाठी आलाय? सिक्रेसी असू शकते. काही दुसरीकडच्या धर्मातली माणसं मुघल काळ होता, दुसऱ्या धर्मातली माणसं खबर काढायला येऊ शकतात. तेव्हा जाण जाणोनी धरावे, जवळी दुरी. कोणाला कितपत आत घ्यायचा, कोणाला लांबपर्यंत ठेवायचा, हे कोणी ठरवायचं आहे? मठपतीनं. काय सेन्स आहे बघा. ॲलोकेशन ऑफ वर्क आहे. पुढे काय म्हणतात? अधिकार पाहोनी कार्य सांगणे. त्याची क्षमता बघ, त्याचा कुठल्या विषयात तो एक्सपर्ट आहे याचा अभ्यास कर, त्याप्रमाणे त्याला काम दे. अधिकार पाहोनी कार्य सांगणे, साक्षेप पाहोनी विश्वास धरणे. साक्षेप म्हणजे काय? प्रयत्न. त्याच्या प्रयत्नांची दिशा बघ आणि मग त्यावर विश्वास ठेव की हे काम होईल न होईल याचा जजमेंट घे. पण तो कदाचित चुकू शकतो, म्हणून तुझा प्लॅन बी रेडी ठेव. आपला मगज राखणे काहीतरी. बघा सज्जनो, काय सुंदर ओवी आहे ही. आपण जनरली काय करतो? मी त्यांना सांगितलं होतं, आता त्यांनी नाही केलं त्याला आम्ही काय करणार? लीडरला हे वाक्य अलाउड नाही. तू ज्याला काम सांगितलं तो कदाचित करणार नाहीच, हे गृहीत धरून तू अँटिसिपेट कर आणि प्लॅन बी रेडी ठेव. या टिप्स दासबोधात समर्थांनी आपल्या महंतांना दिल्यात. महंत लक्षण समास वाचा, जो महंत निस्पृह असला पाहिजे. आणि मठपती कसा नेमायचे माहिती आहे? दासबोध हाताने लिहायला लावायचे प्रत्येकाला. प्रथम ते लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे ते सांगणे, अर्थांतर. लिहिता लिहिता माणूस ॲटोमॅटिक त्या प्रोसेसमध्ये येतो. हळूहळू मनावर संस्कार होतात, हळूहळू तो विरक्त होतो, निस्पृह होतो. असा जो ज्यानं दासबोध हाताने लिहिलाय, समर्थ ती सगळी पानं मिक्स करून टाकायचे. त्याकडे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामुळे प्रत्येकाला लिहिल्या गेल्यामुळे कॉपीज तयार झाल्या. म्हणूनच आज हे उपलब्ध झाले. लक्षात ठेवा. ते सगळे कागद मिक्स करायचे आणि त्या मठपतीला सांगायचे आता सिरीजमध्ये लावून दाखव. ज्याने ज्याने दासबोध वाचल्यावर हात वर केला होता ना, त्यांनी 2 मिनिटं फक्त आता स्वतःकडे बघावं की कुठली ओवी कुठल्या समासात आहे, कुठल्या दशकात आहे, सिरीजमध्ये लिहून दाखवायची. असा जो करेल त्याला मठपती करत होते. काय आहे बघा विचार. आणि अशा मठपतीला तो निस्पृह असणारच ना. त्याला सुद्धा या टिप्स आहेत. धनश्री पोटची स्लाईडला. सगळ्यात महत्त्वाची, अतिशय सावधानतेनं ऐका. समर्थ कॉर्पोरेट ऑफिस जसं आत्ता आपलं असतं तसं कॉर्पोरेट ऑफिस चाफळमधनं राबवत होते आणि तिथे अनेक महंतांना ट्रेनिंग देत होते. सज्जन हो, ही अतिशय निश अशी एक छान पद्धतीची ओवी आहे. खूप व्यापक आहे. मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. खूप व्यापक आहे, वेळ कमी आहे म्हणून. महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, आणि जाणते करुनी विखरावे नाना देसी. सोपी गोष्ट आहे का ही? आज जे जे म्हणून कॉर्पोरेटमध्ये मोठ्या लेवलला काम करतात त्यांनी थोडंसं इंट्रोस्पेक्शन करावं. महंतांनी दुसरा महंत तयार करायचा आहे. कारण समर्थ सांगायचे, तू अमरपट्टा घेऊन आलेला नाहीस. तुझ्यानंतर सुद्धा हा संप्रदाय चालला पाहिजे, यासाठी तू दुसरा इमिजिएट लीडर तयार केला पाहिजेस. हे कोण करेल? अहो, आजच्या काळामध्ये मला जी गोष्ट साधली आहे आयुष्याच्या अनुभवानं, ती पटकन दुसऱ्याला देताना उद्या तोच माझ्या डोक्यावर बसेल अशी आपल्याला भीती वाटते. हा झाला प्रापंचिक विषय. परमार्थामध्ये
समर्थ काय सांगायचे की एका महंतानं दुसरा महंत तयार केला पाहिजे. इथे 2 मिनिटासाठी विचार करा की तुम्ही आहात आणि तुम्हाला आधीचा महंत सगळं ट्रेनिंग देतोय आणि शेवटचं वाक्य टाकतोय की तू आता मठ स्थापना करायला जा. कुठे? आसाम. पोटात गोळा येईल की नाही? पहिली अडचण काय? भाषेची. आता आसामला जायचं आहे. परत पहिल्या स्लाईडपासून रिवाईव्ह करा. ठाई शोध घ्या, मग ग्रामी प्रवेश करा, तिथल्या प्रभूची भेटी घ्या, तिथे भिक्षेची यंत्रणा राबवा. पहिला प्रश्न भाषा. सज्जन, अभिमान वाटावा हो आपल्या समर्थांना 11 भाषा येत होत्या आणि आपल्याला मराठी येत नाही, इंग्रजी धड येत नाही, हिंदी सुद्धा नीट येत नाही. ज्याप्रमाणे आपली मुलं जर्मन भाषा शिकतायत, जॅपनीज लँग्वेज शिकतायत, माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. शिकलंच पाहिजे. लोकमान्य टिळकांना बेळगावमध्ये 125 वर्षापूर्वी काही तरुणांनी प्रश्न विचारला. महाराज, त्यांना टिळक महाराज म्हणायचे की महाराज एक डबल माइंड म्हणजे द्वंद्व आहे हो, काय इंग्लिश शिकायचं का नाही? टिळक म्हणाले जरूर शिका. येणारा काळ बघा, 125 वर्षापूर्वीचं स्टेटमेंट आहे. आज तीच अवस्था आहे की येणारा काळ जगातलं सगळं ज्ञान इंग्रजी भाषेतच असणार आहे, तेव्हा तुम्हाला इंग्लिश आलंच पाहिजे. फक्त इंग्लिश शिकता शिकता एकच गोष्ट कधी विसरू नका की आपण हिंदू आहोत, हे विसरू नका. आज एक्झॅक्ट ती गडबड झाली. एक्झॅक्टली आज ती गडबड झाली. अहो, मराठी आलंच पाहिजे. समर्थाला 11 भाषा येत होते, ज्या म्हणून मी त्या मनीषाताई बाठ्यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला तो त्यासाठी केला. हे असं वाचन असलं पाहिजे. समर्थ ज्या प्रांतात जात होते त्या प्रांताची भाषा शिकत होते, त्या प्रांतात त्या भाषेत कीर्तन करत होते. आणि तिथल्या तरुणांना जी स्लाईड तुम्ही मगाशी पाहिलीत, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्व विषयी हे शिकवत होते. आणि म्हणून हे 1100 मठ स्थापन झालेत सज्जनो. आज एवढ्या भाषा आधी केले, मग सांगितले. बोलण्यासारखं खूप आहे पण वेळ फार कमी मला मिळाला. पण गोष्ट अशी आहे की आज सुद्धा जे म्हणून इथे तरुण आहेत त्यांनी जरूर हे डोक्यात ठेवावं. परत कधी जेव्हा योग येईल तेव्हा पाहिजे दासबोधाचं शिबिर सुद्धा आपण इथे आयोजित करूया की दासबोध कसा वाचावा, त्यात दंड का, त्याची चाल कशी का आहे, सांप्रदायिक चालेलं महत्त्व काय आहे. त्यात गायकी अभिप्रेत नाही आहे, अर्थ अभिप्रेत आहे. तो अर्थ माझ्या अंतरामध्ये उतरणं अभिप्रेत आहे. माझं वर्तन त्याप्रमाणे होणं अर्थ गरजेचं आहे. आणि मग मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. त्यातला जो सज्जन शब्द आहे ना, तो सज्जन होणं ही एक प्रक्रिया आहे. आणि प्रक्रिया घडवण्याचं काम दासबोध आणि मनाचे श्लोक हे ग्रंथ करतात. अशा पद्धतीने समर्थांनी 1100 मठ उभे केले. आणि आजही 400 वर्षानंतर यातले साधारण 350 मठ कार्यरत आहेत. साधीसुधी गोष्ट नाही आहे. काय व्याप आणि ताप केला असेल. धनश्री पुढची स्लाईड लाव, याच्या पुढची. ही ती चिंतन बैठक. आज मी परत एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो की अशा पद्धतीची एक चिंतन बैठकच तुम्ही आयोजित केलीत. या चिंतन बैठकीमध्ये हा अशा पद्धतींचा विचार विषय इथे मांडला गेला पाहिजे. वेगवेगळ्या वक्त्यांना तुम्ही ऐका, त्यांना इथे आमंत्रित करा, वेगवेगळ्या विषयावरच्या लोकांना बोलवा. मध्यंतरी एका संस्थेमध्ये, ब्राह्मण संस्थेत मला बोलवलं होतं. मी त्यांनाही तेच सांगितलं की तुम्ही सुद्धा आपल्या तरुण मुलांचे सत्कार करा. का मी स्पेसिफिकली सांगतो, दरवेळेला मी कोणाला वैयक्तिक टीका नाही करत. सारखं तुम्ही प्रत्येक ठिकाणी नटनट्यांना किती इम्पॉर्टन्स देता हो. रोल मॉडेल बदलतायत. माझा एक मित्र हार्ट अटॅकनी गेला, त्याचं नाव देवधर. चटका लावून गेला. कधीही कुठल्या संस्थेनं त्या देवधरला एक गुलाबाचं फूल सुद्धा दिलं नाही. कारण वाईट मला का वाटलं,
तो देवधर गुगलला टेक्निकल व्हाईस प्रेसिडेंट होता. गुगलला आम्हाला माहितीच नाही. चांद्रयान मोहिमेतला माणूस माझ्याकडे येतो, आम्हाला माहितीच नाही की तो ठाण्यात राहतो. असे तुमच्या इथे सुद्धा काही लोक असतील, शोधा. अहो अशी माणसं स्वतःहून पुढे नाही येत हो. त्यांना एक शाल आणि एक पुष्पगुच्छ सुद्धा खूप होतो, पण पुढच्या पिढीसाठी ते रोल मॉडेल बनतील. नुसतं क्राऊड पुलिंग हे यश नाही, गर्दी हे यश नाही, दर्दी हे यश आहे. लक्षात ठेवा. जिथे तिथे बघावं फक्त हिरो आणि हिरोईन्स. त्यामुळे काय वाटायला लागलंय प्रत्येकाला, अरे सोपं आहे. वास्तविक ते क्षेत्र सोपं नाही, कारण मी तेही जवळनं पाहिलंय. त्यातले स्ट्रगल वेगळे आहेत, त्यातले कष्ट वेगळे आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त खूप काही गोष्टी करण्यासारख्या आहेत. अहो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो, मला मोह आवरत ते सांगायचा म्हणून सांगतो हो. त्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या मुलांना म्हटलं, बाबांनो केस स्टडी म्हणून कधीतरी गड दर्शन बघायला जा. त्याच्यावरच्या भिंती 350 वर्षानंतर एवढ्या मोठ्या पाऊस पाण्यामध्ये सुद्धा सस्टेन होतात, आणि आपल्या बिल्डिंगला 25 वर्षात सुद्धा बाहेरनं एअर गॅप आल्यानंतर पस्टिंग करायला लागतंय. कोण चुकतंय? कधीतरी स्टडी टूर म्हणून तिथे जा. अनेक गोष्टी आहेत, अनेक ज्या गोष्टींवर बोलणं गरजेचं आहे, पण माणसं बोलत नाहीत कारण वाईटपणा नको आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं, सत्यम वदचा अर्थ जे खरं आहे तेच बोला. मी कोणाच्याही विरोधात नाही. माझा वाक्य नीट लक्षात ठेवा. पुढच्या पिढीला चांगली उदाहरणं देण्यासाठी अशा चिंतन बैठका इथे व्हायला पाहिजेत. त्याच्यासाठी येताना 2 तास टाईमपास म्हणून जाऊन बसू हा ॲटिट्यूड ठेवू नका. 15 मिनटं तरी मी माझ्या नातवाला आणेन, माझ्या नातीला आणेन, माझ्या मुलाला आणेन, त्याला सांगेन 15च मिनटं बस. नाही आवडलं तर परत निघून जा. पण वन फॉर द रोड. एकच गोष्ट सांगतो, जगात जी गोष्ट न शिकवता येते, जी गोष्ट न शिकवता येते त्याचा जनरली आयुष्याला उपयोग नसतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवी. कुठे पाहिलात बोर्ड? येथे उत्तम प्रकारच्या शिव्या शिकवून मिळतील असा बोर्ड पाहिलात? या छान उत्तम उत्तम शिव्या शिकू देतो असा पाहिलात कुठे बोर्ड? पण तरी सगळ्यांना येतात की नाही? आता हो म्हणायचं तरी वांदे. राग व्यक्त करण्याचं एक शस्त्र, याच्या पुढे शिवीचा काही उपयोग नाही. पण एक ओवी जर शिकलात तर आयुष्य समृद्ध करून जाते, एवढं मात्र निश्चितपणे सांगतो. तेव्हा एवढा वेळ तुम्ही माझं सगळं ऐकलत. ज्यांना जे जे आवडलं त्याबद्दल त्यांनी लिहून घेतलं, त्यांचे सगळ्यांचे आभार. कारण असं होतं की 1.5 तासात सुरुवातीला काय बोललं हे जाताना लक्षात राहत नाही, म्हणून काही गोष्टी लिहून घेतल्या. अनेक लोकांचे मी ऐकतानाचे चेहरे बघत होतो, खूप सावधानतेने ऐकत होते. आणि अजून काही जणांचे मी खूपच आभार मानतो की त्याने हळूच व्हॉट्सॲपवर कोणाला मेसेजही केले नाहीत की घे कुकर लावायला आटपतच आलं आहे. अनुभव येतो हे. आणि म्हणून जसं समर्थाने सांगितलं की अभ्यासाने प्रगटावे, तसंच समर्थाने अजून एक सांगितलं आहे की लोकांना आपण सांगावं, हुरहुर लागेल तिथेच थांबावं. लोकांनी जा म्हणेस्तवर आपण थांबूच नये. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. पुन्हा कधी अशी संधी मिळाली तर नक्की येईन आणि इथे आपण पुढच्या उपक्रमांना तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ.